इगतपुरीमधील जिंदाल कंपनीमध्ये अग्नितांडव सुरू आहे. आपण पाहतोय ही आग मोठ्या प्रमाणात पसरते आणि आता आग अजूनही अनियंत्रित आहे. कामगार अडकलेले आहेत. डिझेल टँकरचा स्फोट होण्याची भीती आहे. 5000 लिटर क्षमतेचा हा डिझेल टँकर आहे आणि हा जर स्फोट झाला तर साधारण 1 किलोमीटर अंतरापर्यंत आगीचं स्वरूप जे ते पसरू शकतं. अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आता क्षणाची भीती हीच आहे आणि त्यामुळे आता या सगळ्या परिस्थितीमध्ये आर्मी जवानांची मदत जी ती घेतली जाणार आहे. त्यांचे स्पेशल जवान जे आहेत ते घटनास्थळी दाखल झाले आहेत. लष्कराचे जवान तिथे दाखल झाल्याचं कळत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जे विशेष जवान तिथे दाखल झालेले आहेत त्यांना या सगळ्या परिस्थितीत कशा पद्धतीने पुढे जायचं किंवा यावरती नियंत्रण कसं मिळवायचं, लोकांना कसं वाचवायचं याबद्दलचं विशेष प्रशिक्षण जे ते देण्यात आलेलं असतं. म्हणून या लष्कराच्या विशेष जवानांना तिथे बोलवण्यात आलंय. हेलिकॉप्टरची मदत जी आहे लष्कराची त्यांची मदत घेतली जाऊ शकते. आणि पुन्हा एकदा आपण अपडेट जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण यांच्याकडनं. या कृषी प्रदर्शनामध्ये उपस्थित आहेत. अनेक स्टॉलला आम्ही भेटी दिल्या. नवीन नवीन प्रकारचे वाण असतील, व्हरायटीज असतील, या ठिकाणी आपल्या कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून या सगळ्या स्टॉलच्या माध्यमातून लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या प्रदर्शनामध्ये केला आहे. आधुनिक प्रकारची जोड पारंपरिक शेतीला मिळाली पाहिजे. कमी खर्चामध्ये जास्तीचं उत्पन्न मिळालं पाहिजे. शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे. यासाठी आम्ही पाहिलं की फार मोठ्या प्रमाणावर नवीन नवीन जाती या ठिकाणी पाहायला मिळालेल्या आहेत, ज्याच्या माध्यमातून व्हॅल्यू ॲडिशन जे आपण म्हणतो ते शेतकऱ्यांना खूप सपोर्टिव्ह होईल आणि या मराठवाडा या भागातल्या शेतकऱ्यांना खूप मदत होईल. त्याचबरोबर हे इंटरनॅशनल मिलेट इयर आहे. आपलं जे पौष्टिक तृणधान्य आहे, आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांचं त्यांचं एक स्वप्न आहे की हे पौष्टिक तृणधान्य जे आहेत त्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. आणि आजकालच्या सगळ्या जीवनामध्ये या पौष्टिक आहाराला किती महत्त्व आहे याचं पूर्ण देशाला ज्ञान झालं पाहिजे, त्याचा फायदा झाला पाहिजे, माहिती झाली पाहिजे. यासाठी प्रधानमंत्री महोदयांनी याची सुरुवात केली आहे. आणि मी या ठिकाणी सांगू इच्छितो की सिल्लोडमध्ये महाराष्ट्रामध्ये या इंटरनॅशनल मिलेट इयर जे पौष्टिक तृणधान्य आहे त्याची सुरुवात आहे या महाराष्ट्रात आज सिल्लोडमधून होती आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी याची सुरुवात केलेली आहे आणि म्हणून मी आज त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आमच्या आजच्या प्रसंगी या प्रदर्शनाला भेट द्यायला आपले केंद्रीय मंत्री भागवत कराड साहेब आहेत, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे साहेब आहेत, आमचे पालकमंत्री भुमरे जे आहेत, आमचे सावेसाहेब आहेत, आमच्या इम्तियाज जलील खासदार आहेत, सर्व आणि आमचे अधिकारी आहेत, डवले साहेब आहेत, आपले सुनील चव्हाण आहेत, सर्व लोक आज यामध्ये सहभागी झाले. खऱ्या अर्थाने शेतकरी मोठ्या प्रमाणावर जी नवीन प्रकारची शेती जी करायची आहे, ज्या माध्यमातून त्यांना त्यांचं उत्पादन जे आहे हे वाढीस लागेल आणि या सगळ्याच बाबतीमध्ये किंबहुना जलयुक्त शिवार योजना आहे त्याची माहिती आहे, अवजारांची माहिती आहे, नवीन व्हरायटी ज्या आहेत तेवढ्याच खर्चामध्ये जास्तीचं उत्पन्न. आम्ही कापूस आहे तिथे स्टॉलवर गेलो होतो. ते एक वैदेही व्हरायटी म्हणून आहे. आम्हाला त्यांनी जॅकेट दिलं. हे जॅकेट दिलं आहे. हे जॅकेट म्हणजे डाईंग केलेलं नाही, कलर केलेला नाही. हे नॅचरल कापूस आहे त्याच कलरचा आणि अतिशय उत्कृष्ट हे मी आता काढलंय ते जॅकेट बनवलंय. म्हणजे आपला शेतकरी अशा प्रकारचा मोठा उद्योजक बनू शकतो अशी ही देखील माहिती आजच्या या कृषी प्रदर्शनामधून मिळेल. त्याचबरोबर दुधाचं उत्पन्न कसं वाढेल याची माहिती देखील तिकडे दिलेली आहे. त्यामुळे एकंदरीत शेतकरी जो आहे हा समृद्ध झाला पाहिजे, त्याचं उत्पादन वाढलं पाहिजे आणि आमचा उद्देश एवढाच आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या पाहिजे आणि म्हणून आमचं सरकार सातत्याने यामध्ये काम करतंय. आपल्याला माहिती आहे आम्ही गेल्या 4-5 महिन्यामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर आम्ही निर्णय घेतलेले आहेत. शेतकऱ्यांना जे अतिवृष्टी, अवेळी पाऊस, अवकाळी पाऊस
या सगळ्याच बाबतीमध्ये त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम सरकारने केलेलं आहे आणि अशा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना लाभ होईल आणि नक्कीच त्यांचं आयुष्यामध्ये बदल घडेल यासाठी मोठ्या प्रमाणावर आम्ही हे मदत करतोय. सभा रद्द करण्यात आली. यामध्ये आवाज आहे ना खूप कमी येतोय, थोडं पुढे करून टाका. हो खूपच आवाज कमी आहे. हा थोडा इको आहे ना. ओके हा ओके 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 ओके. तर मोठी सभा आयोजित करण्यात आली. हा खूप मोठी सभा होती. हजारो लाखो लोक या ठिकाणी जमा होते. परंतु इगतपुरीमध्ये जिंदाल इंडस्ट्री जी आहे त्याला मोठी आग लागलेली आहे आणि त्यामध्ये आपल्या काही लोक अडकलेले आहेत. आपली सगळी यंत्रणा तिकडे काम करते. मी सातत्याने त्यांच्याबरोबर बोलतोय. कलेक्टर, कमिशनर सगळे लोक आहेत तिकडे. जवळपास शहापूर, इगतपुरी, नाशिक महापालिका, MIDC, नॅशनल हायवे या सगळ्यांची फायर सिस्टीम त्या ठिकाणी बचाव कार्य करते आहे. ॲम्ब्युलन्सची व्यवस्था तिकडे केलेली आहे. 14 जखमी लोकांना सुयश हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 क्रिटिकल आहेत आणि काही लोक अद्याप अडकलेले आहेत आणि एका ठिकाणी 3 लोक आणखी अडकले आहेत एका वरच्या प्लॅन्टमध्ये. तर जे देवळालीचं एअरफोर्स स्टेशन आहे त्या ठिकाणी कलेक्टर त्यांच्याशी बोललेत. मी स्वतः त्यांच्याशी बोललो. आता चौधरी म्हणून आहेत आणि हेलिकॉप्टर देखील रेस्क्यूसाठी त्यांनी ॲक्टिवेट केलेलं आहे. सगळ्या प्रकारची मदत त्या ठिकाणी पूर्णपणे केली जाईल. सगळ्यात आधी लोकांचा जीव वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न आमची सगळी यंत्रणा करते आहे. ते काम त्या ठिकाणी करते आहे आणि आग विझवण्याचे प्रयत्न करण्यासाठी सगळी सिस्टीम तिकडे लागलेली आहे. सर एक्झॅक्ट आकडा काय वेगवेगळ्या चर्चा आहेत. कोणी म्हणतंय 50 आहे, कोणी म्हणतंय 100 नाही. यामध्ये मी आता माहिती घेतलेली आहे. जिल्हाधिकारी तिकडे स्पॉटवर आहेत. 11 लोकांना सुयश हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे. त्याचबरोबर आणखी 3 लोक जे आहेत 3 एका प्लॅन्टमध्ये अडकलेले आहेत. त्यातलं एक काढलं आहे. 2 लोक आणखी आहेत. आणखी काही लोक जी आहेत त्यांना रेस्क्यू करण्यासाठी तिथली आपली स्थानिक टीम काम करते. परंतु हेलिकॉप्टर देखील त्या ठिकाणी ॲक्टिवेट केलेलं आहे आणि तेही त्या ठिकाणी रेस्क्यूला जाईल. नाही एवढा आकडा नाही आहे. कारण तिथले जे लोक आहेत काम करणारे हा ऑटोमॅटिक प्लॅन्ट होता. त्यामुळे जे मनुष्य बळ आहे ते तिकडे कमी होतं. जास्तीचा आकडा सुदैवाने आतमध्ये अडकलेला नाही ही चांगली बाब आहे. परंतु जे कोणी आतमध्ये अडकले असतील त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सगळे आपण करतोय. पूर्ण यंत्रणा तिकडे काम करते. सर तिथं 20,000 लिटरची डिझेलची टँक आहे. तिला विशेष करून वाचवणं महत्वाचं आहे कारण आग टँककडे जाते तर त्याच्यासाठी काय वेगळा प्लान आहे. हा तिथे त्या बाबतीमध्ये देखील प्रयत्न सुरू आहेत की आग तिथपर्यंत पोहोचू नये. त्या टँकमध्ये किती हजार लिटर डिझेल आहे हे अद्याप माहिती नाही. परंतु टँक आहे एवढी माहिती मिळालेली आहे आणि ती आग तातडीने आटोक्यात आणण्यासाठी जे लागेल यंत्रणा ती सगळी तिथे उपलब्ध आहे. मी आता बोलतोय कलेक्टरशी आणि मी देखील बघतो तिथली परिस्थिती काय आहे. पण प्लॅन जाण्याचा आहे का भेट देणं? अशा संकटाच्या वेळी तुम्ही स्वतः उतरणार आता तुमचा अनुभव आहे. हो मी जाईन तिकडे. आता मी जातो. अजित पवारांनी धर्मरक्षक जाऊ द्या ना. ते आता कशाला बोलतो. आजचा दिवस त्याच्यामुळे त्याच्या राजीनाम्याची मागणी करताय. नाही कसं आहे आता ही राजकारण करण्याची वेळ नाही आहे मला वाटतं. परंतु बोलताना सगळ्यांनी माहिती घेऊन बोललं पाहिजे. काही तारतम्य बाळगून बोललं पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे, अपेक्षा आहे. कारण छत्रपती संभाजी महाराज यांनी जे या देशासाठी, धर्मासाठी, स्वराज्यासाठी जे त्याग केला आहे, जो बलिदान दिलं आहे की त्यांना औरंगजेब जेव्हा हलाल करत होता त्यांची कातडी सोडली, डोळे काढले, शरीराचे तुकडे केले, परंतु त्यांनी धर्म आणि स्वराज्याची तडजोड केली नाही, बलिदान दिलं. त्यामुळे ह्या धर्मवीर ही पदवी आम्ही तुम्ही दिलेली नाही आहे. ही त्यांना वर्षानुवर्षपूर्वीपासून त्यांना धर्मवीर म्हणतात. ते स्वराज्य रक्षक आहे. स्वराज्याची त्यांनी राखण केलेली आहे, संरक्षण केलेलं आहे. त्यामुळे अजितदादासारख्या माणसाने अशा प्रकारचं बोलणं हे मला वाटतं योग्य नाही आहे. त्यांनी सगळी माहिती घेऊन बोलायला पाहिजे. कारण त्यांनीच महापुरुषांचा ज्यांनी अपमान केला त्यांच्यावर फार मोठी टीका केली होती. आता आम्ही काय करायचं त्यांच्यावर?
त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य हे निंदाजनक आहे, एवढंच मी आपण सर इगतपुरी अपघातासंदर्भात उपचारासाठी काय यंत्रणा उभी केली आणि दुसरं मदतीचं संदर्भात- पूर्ण उपचारासाठी यंत्रणा तिकडे उभी आहे. त्यांना जे जे काही लागेल ते सरकार करेल. बिलकुल त्यामध्ये कुठेही काही कमतरता आम्ही पडू देणार नाही. जखमींना काही मदत वगैरे आता मी सगळी माहिती घेतल्यानंतर सरकार त्यांना पूर्ण मदत करेल. जखमींना पूर्ण त्यांचा उपचारापासून सगळं आपण करू. कुठेही काही सरकार याच्यामध्ये त्रुटी ठेवणार नाही. आमची सगळी यंत्रणा तिकडे जागेवर आहे. मी जेव्हा आग लागल्यापासून मी त्यांच्या संपर्कामध्ये आहे. एक मिनिट कौन सा? इगतपुरी में जिंदाल कंपनी में आग लग गई है. बहुत बड़ा हादसा है. वहाँ पर 14 लोग जो है वहाँ पर उनको रेस्क्यू किया है. सुयश हॉस्पिटल में उनको दाखिल किया गया है, प्राइवेट हॉस्पिटल में. उनका अच्छा इलाज करने की सूचना मैंने दी हुई है. कोई भी कसर वहाँ पर न रखे ऐसी मेरी सूचना है. और जो बाकी लोग हैं वहाँ फैक्ट्री के अंदर, उनको बचाने की पूरी कोशिश, बाहर निकालने की, रेस्क्यू करने की पूरी कोशिश हमारी टीम कर रही है. और मैंने खुद देवड़ाली एयरफोर्स के सदन कमांडेंट चौधरी, इनसे मैंने बात की है और उनको भी मैंने कहा है कि हेलीकॉप्टर की मदद हमें चाहिए. उन्होंने हेलीकॉप्टर भी एक्टिवेट कर दिया है. आणि संध्याकाळी सभा आपली 8 वाजता.